आजच्या गोष्टीचे नाव आहे कष्टाचे फळ. एका छोट्या गावात अर्जुन नावाचा मुलगा राहायचा. तो अत्यंत गरीब घरात जन्मला होता. त्याचे वडील शेतमजूर होते आणि आई गावात इतरांच्या घरची कामं करून घर चालवायची. अर्जुनला अभ्यासाची खूप आवड होती. त्याच्याकडे वही पुस्तक सुद्धा नव्हते. पण अर्जुनने हार मानली नाही. तो सकाळी शेतात काम करायचा आणि त्या पैशातून जुनी पुस्तकं विकत घ्यायचा. रात्री दिव्यांच्या मंद प्रकाशात तो अभ्यास करायचा. गावातील सगळे लोक म्हणायचे, अरे अर्जुना, एवढा अभ्यास करून काय उपयोग? शेवटी तुला शेतातच काम करावं लागेल. पण अर्जुनने कोणाचे ऐकले नाही. त्याने ठरवले होते, मी कष्टाने पुढे जाणार. वर्ष गेली. अर्जुनने 10वीत जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला. त्याने पुढे शिष्यवृत्तीच्या मदतीने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आणि काही वर्षाने तो एक नामांकित अभियंता बनला. आपल्या गावात परत आला. आज त्याच्या आई वडिलांचे डोळे आनंदाने पाणावलेले होते. अर्जुनने गावातल्या मुलांसाठी एक शाळा उघडली, ज्यात गरीब मुलांना मोफत शिक्षण मिळत होते. तेव्हा गावकऱ्यांना उमजलं की हो, कष्टाचं फळ हे नेहमी गोड असतं.